लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। अगदी योजनेमध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा होईपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे त्या प्रोसेसच्या वेळोवेळच्या सर्व सूचना जाणून घ्यायच्या असेल तर गरजेचं आहे सबस्क्राइब करणं, जेणेकरून अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राइब करा। पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। तर अपात्र फॉर्म संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आता नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते व्यवस्थित चालत आहे आणि ॲपवरती नवीन ऑप्शन आलेला आहे। या महिलांना पैसे मिळणार नाहीत तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत पहा। राज्यामध्ये 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया पाठवण्यात आलेला आहे, परंतु त्यापैकी 15 ते 16 लाख महिलांच्या अकाउंटला हा 1 रुपया आलेला नाही। तुमच्या अकाउंटला 1 रुपया आला आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगा। ज्यांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया आला नाही त्यांच्या अकाउंट संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार। तुम्ही फॉर्म भरतेवेळेस चूक केलेली असेल, अकाउंट नंबर चुकीचा दिलेला असेल, चुकीचं पासबुक त्या ठिकाणी अपलोड केलेलं असेल किंवा ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यावेळेस त्यांच्याकडून काही चूक झालेली असेल तर अशांसाठी आता एडिट ऑप्शन आलेला आहे ॲपवरती। तुम्ही भरलेल्या पूर्वीच्या फॉर्म संदर्भातला हा ऑप्शन आहे। तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून हा ऑप्शन पाहण्यास मिळणार आहे। जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तरी पण तुम्हाला हा ऑप्शन वापरता येणार आहे। तुमच्यासाठी खुशखबर आहे, तुम्हाला परत एकदा फॉर्म एडिट करून पुढे पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे। ॲप ओपन करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। फॉर्म रिजेक्ट असेल तर रिजेक्शनचं कारण काय आहे हे चेक करा आणि परत एकदा फॉर्म एडिट करा, जेणेकरून तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवरती आलेल्या नवीन ऑप्शनचा फायदा होऊन लाडकी बहीण योजनेचे जे 3000 आहेत 17 तारखेला येणारे ते तुम्हाला मिळतील। तर पहा, महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे ट्विट करत। लाडक्या बहिणीला लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी झालेली आहे। जो 1 रुपया पाठवायचा होता ती चाचणी म्हणजे तांत्रिक चाचणी पूर्ण झालेली आहे। महिलांच्या अकाउंटमध्ये 1 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये हा 1 रुपया पाठवण्यात आलेला आहे आणि ही तांत्रिक चाचणी होती, ही यशस्वीपणे पार पडलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून या ठिकाणी पाहू शकता 16 ते 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या खात्यामध्ये थेट लाभ जो आहे तो मिळणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांचं हे ट्विट आहे आणि लाडकी बहीणसाठी ॲपच्या माध्यमातून आलेल्या अर्जांपैकी 2 दिवसामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 1 कोटी 5 लाख अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। 2 दिवसात ॲपवर 1 कोटी 5 लाख महिलांनी अर्ज देखील केलेले आहेत। त्यामुळे सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू आहे आणि सर्व महिलांना लाभ मिळण्यासाठी सरकार तत्पर देखील आहे हे पाहण्यास मिळत आहे। ज्यांचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत त्यांनी अर्ज भरून घ्या। 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या तारखेपर्यंत जरी अर्ज केला तरी तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटला या योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। जरी तुमचा फॉर्म 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मंजूर झाला म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याच्या आतमध्ये मंजूर झाला तरी तुम्हाला 3 महिन्यांचे पैसे मिळतील। 4500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येतील। काळजी करू नका, 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पोर्टल सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। नारी शक्ती दूत ॲप सुरळीत चालत आहे। ॲप सुरळीत चालत असल्यामुळे तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करून फॉर्म जर रिजेक्ट असेल तर त्याचं रिजेक्शनचं कारण चेक करता येणार आहे आणि परत फॉर्म एडिट करून पुढे पाठवता येणार आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांनी नक्की या ऑप्शनचा वापर करा। लाडकी बहीण योजनेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीणच्या एका नवीन अपडेटसह।